नमस्कार. संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजच्या आजच्या एपिसोड 8 मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आजच्या एपिसोडमध्ये आपण आर्टिकल 13 लॉज इनकन्सिस्टंट विथ ऑर इन डेरोगेशन ऑफ द फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत अधिकारांची विसंगत किंवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे काय आहेत हे जाणून घेणार आहोत आणि समजून घेणार आहोत. भारतीय संविधानातील आर्टिकल 13 हा भारतीय नागरिकांच्या फंडामेंटल राईट्स म्हणजेच मूलभूत हक्क अधिकारांशी निगडीत एक महत्त्वपूर्ण तरतूद आहे. आर्टिकल 13 हा भारताच्या संविधानामधील अतिशय इम्पॉर्टंट आणि इसेन्शियल भाग आहे, कारण आर्टिकल 13 भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्क अधिकारांची रूपरेषा स्पष्ट करतं आणि त्याबरोबरच गव्हर्नमेंटच्या पॉवर्सवरील मर्यादा काय आहेत हे देखील डिफाईन करतं. आजच्या एपिसोडमध्ये आपण आर्टिकल 13चा इतिहास, त्यामधील विविध तरतुदी, क्लॉजेस तसंच या आर्टिकलचं महत्त्व जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. सर्वात आधी आपण जाणून घेऊयात भारतीय संविधानाच्या आर्टिकल 13चा इतिहास. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आलं आणि त्याच दिवशी ते लागू झालं. राज्यघटनेत किती कलम आहेत, अनुसूच्या आहेत, परिशिष्ट आहेत हे आपण एपिसोड 4 मध्ये सविस्तरपणे पाहिलेलं आहे. लोकशाही आणि समाजवादी समाजाची राष्ट्राची स्थापना करणे हे संविधानाचा प्राथमिक उद्देश आहे, ज्याद्वारे नागरिकांना समान हक्क आणि समान संधी दिली गेलेली आहे. त्यामुळे संविधानाचा मसुदा तयार करत असतानाच आर्टिकल 13चा समावेश संविधानामध्ये करण्यात आलेला होता. गेल्या काही वर्षांमध्ये त्यामध्ये अमेंडमेंट्स देखील करण्यात आलेले आहेत. आता जाणून घेऊयात भारतीय संविधानामधील आर्टिकल 13चं महत्त्व काय आहे ते. आर्टिकल 13 सुनिश्चित करतं की सरकारनं बनवलेल्या कोणत्याही कायद्यांद्वारे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होणार नाही आणि हेच या आर्टिकलचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. मूलभूत अधिकार हे लोकशाहीचा आधारस्तंभ आहे आणि ते सरकारच्या मनमानी कृतींपासून नागरिकांचं संरक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. संविधानाशी विसंगत असलेल्या कायद्यांना आव्हान देण्यासाठी आर्टिकल 13 नागरिकांना एक यंत्रणा प्रदान करतं आणि हे सुनिश्चित करतं की प्री एक्झिस्टिंग लॉज, संविधान लागू होण्यापूर्वी अस्तित्वात असलेले कायदे संविधानाशी अलाइन करण्यासाठी म्हणजेच सुसंगत करण्यासाठी सुधारित किंवा रद्दबातल केले जाऊ शकतात. शिवाय आर्टिकल 13 हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणजेच राज्य धोरणाच्या निर्देशात्मक तत्वांच्या संरक्षणाची तरतूद देखील करतं. ही निर्देशात्मक तत्व सरकारला नागरिकांचे सामाजिक आणि आर्थिक कल्याण सुनिश्चित करणारे कायदे आणि धोरण बनवण्यासाठी मार्गदर्शन करतात. ही जी काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स आहेत ती न्यायालयांमध्ये चॅलेंज होत नसली तरी ते देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. आर्टिकल 13 हे सुनिश्चित करतं की नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन न करता या निर्देशात्मक तत्वांची, या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सची अंमलबजावणी करणारे कायदे सरकार तयार करू शकतं. आता पाहूयात भारतीय संविधानाच्या या महत्त्वपूर्ण आर्टिकल 13च्या तरतुदी काय आहेत ते. आर्टिकल 13 हा 4 क्लॉजेस मध्ये विभागला गेलेला आहे. त्यातील प्रत्येक क्लॉज भारतीय नागरिकांच्या मूलभूत हक्क अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या विविध तरतुदींची रूपरेषा स्पष्ट करतं. चला तर वाचूयात आणि समजून घेऊयात आर्टिकल 13 मधील प्रत्येक कलम. आर्टिकल 13 लॉज इनकन्सिस्टंट विथ ऑर इन डेरोगेशन ऑफ द फंडामेंटल राईट्स म्हणजेच कलम 13 मूलभूत अधिकारांची विसंगत किंवा त्यांचं न्यूनीकरण करणारे कायदे. आधी वाचूयात आर्टिकल 13 क्लॉज 1. ऑल लॉज इन फोर्स इन द टेरिटरी ऑफ द इंडिया इमिजिएटली बिफोर द कमेन्समेंट ऑफ दिस कॉन्स्टिट्यूशन in so far as they are inconsistent with the provisions of this part shall to the extent of such inconsistency be void. मराठीमध्ये वाचूयात आर्टिकल 13 सबक्लॉज 1 काय आहे ते. या संविधानाच्या प्रारंभालगत पूर्वी भारताच्या राज्य क्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे ते जेथवर या भागाच्या तरतुदींशी विसंगत असतील तेथवर अशा विसंगतीच्या व्याप्तीनुसार ते शून्यवत असतील. आर्टिकल 13 क्लॉज 1 हा प्री कॉन्स्टिट्यूशनल लॉज म्हणजे संविधानाच्या अंमलाआधी अस्तित्वात असणाऱ्या कायद्यांबद्दल भाष्य करतो. आर्टिकल 13 क्लॉज 1 मध्ये असं नमूद केलं आहे की
संविधान सुरू होण्यापूर्वी बनवलेला कोणताही कायदा हा मूलभूत अधिकारांशी विसंगत किंवा त्यांचा अवमान करणारा असेल तर असा कायदा अशा विसंगतीच्या मर्यादेपर्यंत रद्दबातल ठरेल. याचा अर्थ असा की जर संविधान लागू होण्याच्या पूर्वी अस्तित्वात असलेला कोणताही कायदा म्हणजेच प्री कॉन्स्टिट्यूशनल लॉ जर मूलभूत हक्क अधिकारांचे फंडामेंटल राईट्सचे उल्लंघन करत असेल तर तो घटनाबाह्य मानला जाईल आणि न्यायालय अशा कायद्याला रद्दबातल करतील. मात्र सरकार अशा कायद्यांमध्ये असलेली अशी विसंगती दूर करून त्या कायद्यामध्ये राज्य घटनेशी सुसंगत होईल अशी अमेंडमेंट करू शकतं. आर्टिकल 13 क्लॉज 1 हे सुनिश्चित करतं की मूलभूत अधिकारांचे होणारे कोणतेही उल्लंघन रोखण्यासाठी संविधानाशी विसंगत असलेले कोणतेही संविधान पूर्व अस्तित्वात असलेले कायदे सुधारित किंवा रद्द करता येतील. त्यामुळे फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन करणाऱ्या अशा कोणत्याही कायद्याला आव्हान देण्यासाठी आर्टिकल 13 क्लॉज 1 हे नागरिकांसाठी एक आवश्यक असं शस्त्र आहे, टूल आहे, साधन आहे. आता वाचूया आर्टिकल 13 क्लॉज 2. The state shall not make any law which takes away or abridges the rights conferred by this part, and any law made in contravention of this clause shall, to the extent of the contravention, be void. मराठीत वाचूयात आर्टिकल 13 क्लॉज 2. राज्य या भागाने प्रदान केलेले हक्क हिरावून घेणारा किंवा त्यांचा संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही आणि या खंडाचे उल्लंघन करून केलेला कोणताही कायदा त्या कायद्याच्या व्याप्तीपुरता त्या उल्लंघनाच्या व्याप्तीपुरता शून्यवत असेल. कलम 13(2) सांगतं की राज्य ज्याची व्याख्या आपण एपिसोड 7 मध्ये कलम 12 डेफिनेशन अंतर्गत समजून घेतलेली आहे, तर त्या राज्याचा अर्थ राज्य सरकार किंवा केंद्र सरकार आहे. मग ते स्थानिक पातळीवरील नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत असो किंवा अन्य प्राधिकरण असो, जर त्यांनी असा कोणताही कायदा केला असेल जो संविधानाच्या भाग 3 मध्ये दिलेल्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत असेल तर असे कायदे रद्द मानले जातील आणि वॉइड किंवा अवैध मानले जातील. परंतु कलम 13(1) आणि 13(2) या दोन्ही मध्ये एक शब्द वापरला आहे जो आहे टू द एक्सटेंट ऑफ सच इनकन्सिस्टन्सी, म्हणजेच अशा विसंगतीच्या मर्यादेपर्यंत, ज्याचा अर्थ अशा कायद्यामधील ज्या भागाने किंवा ज्या क्लॉजने मूलभूत अधिकारांचं उल्लंघन केलं आहे त्या कायद्याचा तेवढाच भाग किंवा क्लॉज असंवैधानिक किंवा वॉइड मानला जाईल. याचा अर्थ काय होतो? यासाठी कलम 13 क्लॉज 1 अंतर्गत वाचण्यात येणारा एक रूल ऑफ इंटरप्रिटेशन म्हणजेच डॉक्ट्राईन किंवा सिद्धांत आधी समजून घेऊया. याला डॉक्ट्राईन ऑफ सिव्हिरॅबिलिटी म्हणतात. सिव्हिरॅबिलिटी म्हणजे काय ते समजून घेऊयात आधी. समजा एखादा कायदा आहे, जो कायदा संपूर्ण बरोबर आहे, परंतु त्यामध्ये असा एखादा कलम किंवा एखादी तरतूद किंवा एखादा क्लॉज आहे जे एखाद्या किंवा सर्व मूलभूत अधिकारांचं, हक्कांचं थेट उल्लंघन करणार आहे, तर अशा वेळेस तो संपूर्ण कायदाच वॉइड मानला जाईल का त्या कायद्यातील केवळ उल्लंघन करणारा तेवढाच भाग अवैध किंवा वॉइड मानला जाईल? अशा वेळेस डॉक्ट्राईन ऑफ सिव्हिरॅबिलिटी असं सांगतं की जर कायद्याचा असा भाग जो मूलभूत हक्क अधिकारांचं उल्लंघन करत असेल तर तो भाग त्या चांगल्या आणि प्रभावशाली कायद्यामधून वगळला जाऊ शकतो किंवा काढून टाकला जाऊ शकतो, जेणेकरून उर्वरित कायदा अस्तित्वात राहील. त्यामुळे असा प्रभावशाली असलेला संपूर्ण कायदा आपोआप अवैध म्हणजेच वॉइड होणार नाही. परंतु जर असा कोणताही कायदा असेल ज्याच्या विविध तरतुदींमध्ये किंवा त्याच्या मूळ गाभ्यातच मूलभूत हक्कांचं उल्लंघन दडलेलं असेल तर असा संपूर्ण कायदा किंवा तो कितीही प्रभावशाली कायदा असला तरी तो घटनाबाह्य समजला जाईल. पुढे वाचूयात आर्टिकल 13 क्लॉज 3. इन दिस आर्टिकल अनलेस द कॉन्टेक्स्ट अदरवाइज रिक्वायर्स ए law includes any ordinance, order, bylaws, rules, regulations, notification, custom or usage having in the territory of India the force of law. B. Laws in force includes laws
passed or made by a legislature or other competent authority in the territory of India before the commencement of this constitution and not previously repealed, notwithstanding that any such law or any part thereof may not be then in operation either at all or in particular areas. मराठीत वाचूयात आर्टिकल 13 सब क्लॉज 3 काय आहे ते. या अनुच्छेदात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर ए कायदा यामध्ये भारताच्या राज्य क्षेत्रात कायदा इतकाच प्रभावी असलेला कोणताही अध्यादेश, आदेश, उपविधी, नियम, विनिमय, अधिसूचना, रूढी किंवा परिपाठ यांचा समावेश आहे. बी अंमलात असलेले कायदे यामध्ये भारताच्या राज्य क्षेत्रातील विधानमंडळ किंवा अन्य सक्षम प्राधिकाऱ्याने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी पारित केलेल्या व पूर्वी निरसित न झालेल्या कायद्याचा समावेश आहे. मग असा कोणताही कायदा किंवा त्याचा कोणताही भाग त्यावेळी मुळीच किंवा विशिष्ट क्षेत्रांमध्ये अंमलात नसला तरी हरकत नाही. कलम 13(3) हा अतिशय इंटरेस्टिंग आहे. यामध्ये कायदा किंवा लॉ काय आहे हे सांगितलं गेलं आहे. त्याचं कारणही खूप महत्वाचं आहे. आपण पाहिलं की जर एखादा कायदा, एखादा लॉ मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करत असेल तर तो लॉ घटनाबाह्य होईल. आर्टिकल 13 क्लॉज 3 सब क्लॉज 1 सांगतं की संदर्भानुसार कायद्याची आवश्यकता नसल्यास कायदा यामध्ये भारतामध्ये कोणत्याही कायदा इतका प्रभावी असलेला कोणताही अध्यादेश, आदेश, उपविधी, नियम, विनिमय, अधिसूचना, प्रथा यांचा समावेश असेल. आता इथं बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की ऑर्डिनन्स म्हणजेच अध्यादेश, ऑर्डर म्हणजेच आदेश, बायलॉज म्हणजेच उपविधी, रूल म्हणजेच नियम, रेग्युलेशन म्हणजेच विनिमय, नोटिफिकेशन म्हणजेच अधिसूचना, कस्टम और युसेज म्हणजेच प्रथा यांचा नेमका अर्थ काय ते. चला तर एक एक करून आपण जाणून घेऊयात. आधी पाहूयात ऑर्डिनन्स. अध्यादेश म्हणजे काय? अध्यादेश हे कायद्यासारखेच असतात, परंतु अध्यादेश हे संसदेद्वारे लागू केले जात नाहीत. ज्यावेळी लोकसभा आणि राज्यसभा किंवा या दोघांपैकी कोणतंही अधिवेशन चालू नसेल अशा वेळी भारताच्या राष्ट्रपतींद्वारे अध्यादेश जारी केले जातात. अध्यादेश काढण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची शिफारस आवश्यक असते. असे अध्यादेश वापरून तात्काळ कायदेशीर कारवाई करता येते. जेव्हा संसदेचं अधिवेशन पुन्हा सुरू होतं तेव्हा ह्या अध्यादेशांना दोन्ही सभागृहांमध्ये पारित करून घ्यावं लागतं. आता पाहूया ऑर्डर, आदेश. ऑर्डर म्हणजे न्यायालयाचे असे प्रत्येक निर्देश ज्यामध्ये पक्षकाराला निर्दिष्ट केलेली कृती करण्याचं किंवा त्यापासून दूर राहण्याचे निर्देश समाविष्ट आहेत. आता पाहूयात बायलॉज. उपविधी म्हणजे काय? उपविधी ही स्थानिक प्राधिकरणाने त्याच्या कारभाराचं नियमन करण्यासाठी किंवा तो नियंत्रित करत असलेल्या क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी बनवलेले नियम आहेत. उपविधी बायलॉजचा अर्थ काय? जेव्हा एखादी वरिष्ठ संस्था किंवा स्थानिक प्राधिकरण त्याचा कारभार चालवण्यासाठी एखादा नियम, कायदा बनवतो ज्याद्वारे त्याच्या अंतर्गत येणाऱ्या संस्था आणि व्यक्तींना ते नियम बंधनकारक असतात, अशा नियमांना उपविधी म्हटलं जातं. जसं की कोणत्याही सहकारी संस्थेचे स्वतःचे बायलॉज किंवा उपविधी असतात. रेग्युलेशन, विनिमय म्हणजे काय? रेग्युलेशन असे आदेश ज्यांना कायद्याचं फोर्स आहे आणि जे सक्षम प्राधिकरणाने वरिष्ठ अधिकाऱ्याने विहित केलेले असून ते त्याच्या अधिकाराखालील किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली असेल त्यांना लागू असतात. आता पाहूयात नोटिफिकेशन. अधिसूचना म्हणजे काय? नोटिफिकेशन म्हणजे असा कोणताही कायदा, ऑर्डर ज्याला नोटिफाय केलं गेलं आहे, म्हणजेच ऑफिशियल गॅजेटद्वारे ते पब्लिश करण्यात आलेलं आहे. कस्टम और युसेज म्हणजेच प्रथा. कस्टम और युसेज म्हणजे असं कोणत्याही प्रकारचे लोकांचे, नागरिकांचे मानणे जे मूलभूत हक्कांचं उल्लंघन किंवा हनन करतात. तर अशा प्रकारे कायद्यामध्ये कस्टम, युसेज, नोटिफिकेशन, रेग्युलेशन, बायलॉज, ऑर्डिनन्स, ऑर्डर्स यांचा समावेश असतो. आता वाचूयात आर्टिकल 13 क्लॉज 4. आर्टिकल 13 क्लॉज 4 हा
24व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे संविधानामध्ये समाविष्ट केलं गेलेलं आहे। गोलकनाथ विरुद्ध पंजाब राज्य या केसच्या निकालाचा संसदेच्या अधिकारांवर होणारा परिणाम रद्दबातल करण्यासाठी ही घटना दुरुस्ती मंजूर करण्यात आलेली आहे। वाचूयात आर्टिकल 13 क्लॉज 4. Nothing in this article shall apply to any amendment of this constitution made under article 368. मराठीत वाचूयात आर्टिकल 13 क्लॉज 4. या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट अनुच्छेद 368 अन्वये केलेल्या संविधानाच्या कोणत्याही सुधारणेस लागू असणार नाही। कलम 13 क्लॉज 4 सांगतं की जर या अनुच्छेदातील कोणतीही तरतूद किंवा कलम 368 अंतर्गत केलेली कोणतीही सुधारणा अमेंडमेंट ही कलम 13(4) उल्लंघन मानलं जाणार नाही। हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण कलम 13 क्लॉज 4 एक प्रकारे संसदेला कलम 368 अंतर्गत अधिकार देतं की संसद पार्लियामेंट तिच्या इच्छेनुसार संविधानात संसदेला वाटेल तशी सुधारणा करू शकतं आणि दुसऱ्या बाजूला कलम 13 क्लॉज 1 क्लॉज 2 क्लॉज 3 आहे जे म्हणतं की कोणताही कायदा असा नसावा जो मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारा असेल, व्हायोलेशन करणारा असेल। जर असा कोणताही कायदा आला तर तो ज्युडिशियल रिव्ह्यूच्या अधीन असेल, त्याचं न्यायिक पुनरावलोकन केलं पाहिजे। अशा प्रकारे आर्टिकल 13 एकीकडे ज्युडिशियरीला एम्पॉवर करतं तर आर्टिकल 368 हे संसदेला एम्पॉवर करतं। आता पाहूयात कायद्याच्या अंमलबजावणीमुळे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झाल्यास कोणते उपाय आणि रेमेडीज आहेत ते। कायद्याच्या अंमलबजावणीमुळे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत असल्यास भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 13 मध्ये पीडित पक्षाने पाठपुरावा करण्यासाठी अनेक उपायांची, अनेक रेमेडीजची तरतूद केलेली आहे। योग्य रेमेडीज उल्लंघनाच्या स्वरूपावर आणि केसच्या विशिष्ट परिस्थितीवर अवलंबून असतात। भारतीय राज्यघटनेत 5 प्रकारच्या रीटची तरतूद आहे: हेबियस कॉर्पस, मॅन्डेमस, सर्शिओरी, प्रोहिबिशन आणि को वॉरंटो। नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण करण्यासाठी या रीट सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात दाखल केल्या जाऊ शकतात। हेबियस कॉर्पस ही एक रीट आहे जी वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी वापरली जाते। मॅन्डेमस हिचा उपयोग सार्वजनिक कर्तव्य पार पाडण्यासाठी केला जातो। कनिष्ठ न्यायालयांचे निर्णय जर रद्द करायचे असेल तर सर्शिओरीचा वापर केला जातो। प्रोहिबिशन हा कनिष्ठ न्यायालयाला त्याच्या अधिकार क्षेत्राबाहेरील केस चालू ठेवण्यापासून किंवा चालवण्यापासून प्रतिबंधित करण्यासाठी वापरला जातो। को वॉरंटो याचा वापर एखाद्या व्यक्तीच्या सार्वजनिक पदावर राहण्याच्या कायदेशीर अधिकारावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी केला जातो। पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, जनहित याचिका, मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनामुळे प्रभावित झालेल्या लोकांच्या वतीने उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाऊ शकते। PIL हा एक प्रभावी उपाय आहे। डॅमेजेस, नुकसान भरपाई, काही प्रकरणांमध्ये मूलभूत अधिकारांच्या उल्लंघनामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी न्यायालय पीडित पक्षाला नुकसान भरपाई देऊ शकतात। हा असा उपाय सहसा अशा प्रकरणांमध्ये उपलब्ध असतो जेथे उल्लंघनामुळे आर्थिक किंवा इतर परिणामकारक नुकसान झालेलं आहे। इंजंक्शन, मनाई आदेश, सरकारला मूलभूत हक्कांचं उल्लंघन करणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी करण्यापासून रोखण्यासाठी न्यायालय मनाई हुकूम जारी करू शकतात। हा उपाय अशा प्रकरणांमध्ये उपलब्ध आहे जेथे कायदा अद्याप अंमलात आला नाही परंतु मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होण्याचा धोका आहे। डिक्लरेशन म्हणजेच घोषणा, न्यायालय असंही घोषित करू शकतात की एखादा विशिष्ट कायदा घटनाबाह्य आहे आणि मूलभूत हक्क अधिकारांचं तो उल्लंघन करतो। ही रेमेडी अशा प्रकरणांमध्ये उपलब्ध आहे जिथे कायदा आधीच अंमलात आला आहे आणि त्यामुळे मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे। अशा प्रकारे आर्टिकल 13 ही भारतीय राज्यघटनेची एक महत्त्वपूर्ण तरतूद आहे जी नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करते। आर्टिकल 13 सुनिश्चित करते की सरकार या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारे कोणतेही कायदे बनवू शकत नाही, तसेच राज्यघटनेशी विसंगत असलेले कोणतेही संविधानापूर्व अस्तित्वात असलेले कायदे सुधारित किंवा रद्द केले जाऊ शकतात। याशिवाय आर्टिकल 13
अशा स्टेट लॉज पासून संरक्षण करतं जे त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करू शकतात आणि राज्य धोरणाच्या निर्देशात्मक तत्वांना संरक्षण देखील प्रदान करतात. एकंदरीतच भारत एक लोकशाही आणि समाजवादी राष्ट्र आणि समाज बनेल जिथं नागरिकांना समान हक्क समान संधी असतील याची सुनिश्चिती करण्यासाठी आर्टिकल 13 महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल 13चं उल्लंघन झाल्यास नागरिकांना मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी रीट, जनहित याचिका, नुकसान भरपाई मागणं, मनाई आदेश घेणं आणि कोर्टाकडून डिक्लरेशन करून घेणं या रेमेडीज उपलब्ध आहेत. संविधान द सोल ऑफ इंडिया या विशेष लॉ सिरीजच्या पुढील एपिसोड 9 मध्ये आपण संविधानाच्या पार्ट 3 फंडामेंटल राईट्स मधील राईट टू इक्वॅलिटी, समानतेचा हक्क याबद्दल सविस्तरपणे जाणून घेणार आहोत, तेही अगदी साध्या, सोप्या आणि सरळ भाषेमध्ये. लेट बी रेडी फॉर वॉचिंग एपिसोड नंबर 8 ऑफ स्पेशल लॉ सिरीज संविधान द सोल ऑफ इंडिया. पुढील सर्व एपिसोड पाहण्यासाठी लिसन अँड लर्न लॉ या आमच्या यूट्यूब चॅनल सोबत कनेक्ट रहा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल लिसन अँड लर्न लॉ. थँक यू.